नमस्कार, आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण शेवग्याच्या पालांची चटणी करणार आहोत। त्यासाठी आपण शेवग्याचे मस्त कवळे कवळे पानं तोडून घेतोय। भाजी तर कायमच खातो, आज पाल्याची चटणी करून बघूया। शेवग्याच्या पाल्याची चटणी बनवण्यासाठी आपण झाडावरचे कवळे कवळे पानं घेतलेली आहेत। त्यासाठी लागणारे साहित्य: शेंगदाणे, उडदाची पांढरी डाळ, धने, वाळवलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ, हिंग, जिरे, लसूण, हरभरा डाळ आणि तेल। आपण चटणी करण्यासाठी शेवग्याचे जे पान आहे ते एक एक पान असं मोकळं करून घेऊया। अशी फांदी धरायची आणि असं ओढल्यामुळे सर्व पानं मोकळे होऊन जातात। परत करून दाखवते। पानं कवळे असल्यामुळे थोडासा वेळ लागतोय निवडायला। हे बघा, हे बघा, आपण पाल्याचे एक एक पान मोकळे केलेले आहेत। ते आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। चांगले चोळून धुवून घेऊ। झाडावरचे पानं हे धूळ, घाण, कचरा सर्व काढून घेऊया। 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत। आपले पानं स्वच्छ धुवून झालेले आहेत। ते आता आपण उन्हात वाळत ठेवणार आहोत। त्यासाठी पेपर घेतलाय, त्याच्यावर एक स्वच्छ कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि पानं सुकायला ठेवायची। ऊन नसेल तर तुम्ही फॅन खालीही ठेवू शकता। आमच्याकडे ऊन आहे म्हणून आम्ही उन्हातच वाळून घेऊ, म्हणजे पटकन वाळतील। आपण पानं सुकायला टाकतोय, पण मग त्याच्यामधलं पाणी पूर्ण जाणार नाही, त्याला खूप वेळ लागेल। म्हणून आपण कपड्यानेच थोडेसे ते पुसून घेऊ, मग वाळत ठेवू, म्हणजे लवकर सुकतील आणि आम्हाला बी चटणी बनवायला लवकर तयार होतील। बऱ्यापैकी पाणी पुसल्यामुळे सुकून गेलंय। आपली चूल पेटली, आपण कढई पण ठेवली, त्यात आता तेल टाकून घेऊया आणि बाकीच्या सर्व वस्तू थोड्या थोड्या भाजून घेऊया। तेल गरम झालं की आपण डाळ्या भाजून घेणार आहे। तेल गरम होऊ द्या। तेल गरम झाले, त्यात आता लसूण टाकून घेऊ सुरुवातीला। लसूण थोडासा परतला की त्यात लगेच जे आपण पांढरी उडीद डाळ घेतली ती टाकू। लगेच हरभरा डाळ पण टाकून घेऊया। ती थोडीशी भाजून घेऊ। 1-2 मिनिटं तरी भाजून घेऊया। 1 ते 2 मिनिटं झाले, डाळ्या पण छान प्रकारे भाजून झालेल्या आहेत। त्यात आता शेंगदाणे टाकून घेऊ। शेंगदाणे भाजत असतानाच त्यात धने घेतलेले, धने पण टाकून घेऊया। जिरं, नंतर थोडंसं हिंग, एवढा टाकून घेऊ। हे पण एखाद्या मिनिटासाठीच परतवायचं आहे, आपल्याला जास्त नाही परतवायचं। त्यात जी आपण वाळलेली लाल मिरची घेतलेली ती पण टाकून घेऊया। त्यात तुम्ही कढीपत्त्याचे पानंही टाकू शकता। आमच्याकडे उपलब्ध नाही आहेत म्हणून आम्ही नाही टाकले, त्याच्याने पण चव छान येते चटणीला। चटणीसाठी जे आपण मसाले घेतलेले ते भाजून झालेले, ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण मसाले भाजले त्याच कढईत आपण पाला पण भाजून घेणार आहोत। त्यात परत थोडेसे तेल टाकून घेऊया आणि जो धुवून वाळून घेतलेला आहे तो पाला टाकून घेऊ। तो पण चांगला कडक कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे।
तेव्हाच आपली चटणी छान होईल. हे बघा आपले पानं किती छानपैकी परतून झालेले आहेत, कडक पण झालेले आहेत. ते आता मसाल्यात काढून घेऊया आणि वाटण्यासाठी आपलं मिश्रण तयार होईल. आपल्या सर्व वस्तू भाजून झालेल्या आहेत. ते आता आपण पाट्यावरट्यावर बारीक करून घेऊ. 2 वेळेस वाटून घेऊ, एका वेळेस जास्त होईल, वाटलं जाणार नाही. गावरान पद्धतीने शेवग्याच्या पाल्यांची चटणी करतोय आम्ही. शरीरासाठी खूप चांगली राहते. तुमच्याकडे पाट्यावराटा नसेल, नाही तर पाट्यावराट्यावर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मिक्सरवरही करू शकता. चटणी खरंच खूप छान लागते. तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता ही चटणी. चपाती, भाकरी, पोळी. आपण शेंगदाणा, खोबरं याची चटणी तर कायमच खातो. कधीतरी शरीरासाठी जे चांगलं राहतं त्याची पण चटणी खाऊया. हे बघा आपल्या शेवग्याची चटणी तयार झालेली आहे. आपण ती पाट्यावरट्यावर बारीक केलेली आहे. तिच्यात न पाणी घालता आपण बारीक केलेली आहे. त्याच्यामुळे किती मोकळी मोकळी आहे. पाणी घातलं असतं तर ती ओली झाली असती. आपण पानं पण छानपैकी तळून घेतलेले आहेत म्हणून ती कोरडी दिसते. आता वाटून झाली, ती बाउलमध्ये काढून घेऊया. आपण भाजलेल्या कढईतच थोडंसं तेल टाकून घेऊया. मटेरियल भाजल्यामुळे ती काळी दिसते, पण मग तेलाचीच आहे त्याच्यामुळे तीच ठेवली. तेल थोडंच टाकायचं आहे आता आपल्याला, कारण आधी भाजायला आपण भरपूर तेल वापरलेलं आहे. थोडंसं तेल तापून देऊया. तेल गरम झालेले, आता वाटलेली चटणी टाकून घेऊया त्याच्यात. चवीनुसार मीठ टाकून घेऊ. तुम्हाला परतवायची नसेल तर नुसते अशाच चटणीत मीठ टाकलं तरी चालतंय, पण आम्ही थोडी परतून घेतोय. फक्त 2 मिनिटांसाठी खालीवर परतून घ्यायची, जास्त नाही वेळ ठेवायची आपल्याला. आपली चटणी परतून झालेली आहे. कलर बघा किती छान सुरेख आलेला आहे. ती आता बाउलमध्ये काढून घेऊ आणि खाण्यासाठी रेडी झाली. हे बघा आमच्या शेवग्याच्या पाल्यांची चटणी तयार झालेली आहे. शरीराला एकदम गुणकारी आहे. तुम्ही पण नक्की करून पहा. आमची रेसिपी आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.